विशेष अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं उघड झालंय। विनोद निकोले त्याचबरोबर अबू आझमी, रईस शेख यांनी शपथ घेतली आहे। समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का अशी शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर अबू आझमींनी ही टीका केली। आज विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। 170 आमदारांनी आज शपथ घेतली आहे। यावेळेला प्रशांत ठाकूर, नितेश राणे, सीमा हिरे यांनी संस्कृतमधून शपथ घेतली। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे 3 वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। त्याचबरोबर 2 दिवसांमध्ये खाते वाटप पूर्ण होऊन मंत्रिमंडळाचा शपथविधीही पार पडेल असंही यावेळेला सामंत यांनी म्हटलेलं आहे। विधानसभेत अधिकृतरित्या प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं गरजेचं आहे असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय। मार्कडवाडीसाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेतलाय, मात्र उद्या आम्ही निर्णय जाहीर करू असंही ते म्हणाले। उद्या शपथ घ्यावी आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू अशी चर्चा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झाली आहे अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। आमदारांच्या शपथविधीबाबत वरिष्ठ नेते ठरवतील असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी आमदारकीची शपथ घ्यावीच लागणार अशी भूमिका भास्कर जाधव यांनी घेतलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली। आज विधानसभेमध्ये 170 आमदारांचा शपथविधी पार पडला। यावेळेला शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार भगवे फेटे बांधून विधानसभेमध्ये आले होते। संधी मिळाली तर आपण इंडिया आघाडीचं नेतृत्व करू असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलंय। इंडिया आघाडी आपण स्थापन केली आहे असंही त्यांनी म्हटलंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या नव्या आरटीओच्या चेकपोस्टला विरोध होतोय। हा चेकपोस्ट सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या, त्यामुळे जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशननं आंदोलनाचा इशारा दिला। या असोसिएशनच्या वतीनं माजी पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफांना निवेदन देण्यात आलंय। यवतमाळच्या आर्णीचे आमदार भाजप आमदार राजू तोडसाम यांनी शपथपत्रामध्ये माहिती दडवल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रजनीकांत बोरलेंनी केलाय। तोडसाम यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शरद पवार उद्या सोलापुरातील मार्कडवाडीचा दौरा करणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम विरोधात भूमिका घेतली आहे। त्याबाबत मार्कडवाडीतील ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी पवार संवाद साधणार आहेत। मार्कडवाडी मतदानाप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत। आय लव्ह लोकशाहीचा बॅनर घेऊन आव्हाड विधान भवन परिसरामध्ये पोहोचले। मार्कडवाडीचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार असंही ते म्हणाले। सरकार घाबरल्यानंच मार्कडवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं असल्याचं आव्हाड म्हणाले। राहुल गांधी मार्कडवाडीला भेट देणार अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। तर राहुल गांधींच्या दौऱ्याचं नियोजन सुरू असून सध्या दौरा निश्चित झाला नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। मार्कडवाडीच्या लोकांनी आदर्श घालून दिला। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना सरकारला निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सवाल आमदार सुनील राऊत यांनी उपस्थित केलाय। निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मी राजीनामा द्यायला तयार असल्याची भूमिका सुनील राऊत यांनी व्यक्त केली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ पुण्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बालगंधर्व चौकामध्ये धरणं आंदोलन केलंय। दरम्यान बांगलादेश सरकार तसंच मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांनी झेंडा पायाखाली तुडवत निषेध व्यक्त केला। चंद्रपुरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये भोजनातून विषबाधा झालेल्या 106 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे। मात्र भोजनातून विषबाधा झाल्यामुळे शिक्षण विभागाच्या पथकानं शाळेचा दौरा करत भंडारगृहातील धान्याचे नमुने घेतले। यातील चण्याचे नमुने अधिक कीडग्रस्त आढळून आल्यानं ते प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। नवी मुंबई शहरामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे डेंग्यू मलेरियाची रुग्णसंख्या वाढली आहे। मनपाचे धूर फवारणी करणारेही गायब झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आता वाहनावर ITMS प्रणालीद्वारे नजर ठेवली जाणार आहे। या अंतर्गत 52 ठिकाणी दोन्ही बाजूने AI वर आधारित कॅमेरे बसवले जाणार आहेत। त्याद्वारे नियम मोडणाऱ्यांवर बारकाईने कारवाई केली जाणार आहे। नाशिकमध्ये 61.5 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले। जॉगिंग ट्रॅकवर खुलेआम ड्रग्जची विक्री केली जात होती। विक्री सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये 4 जणांना ताब्यात घेतले। वडाळा गावातील हे 4ही संशयित आहेत, त्यामुळे या प्रकरणामध्ये छोट्या भाभीचं कनेक्शन असल्याचा पोलिसांचा संशय आहे।
लाखांदूर तालुक्यातील डोकेसराडी BDCC बँकेमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी चोरलेलं साहित्य पोलिसांना सापडलं असून पोलीस त्या आधारे तपास करतात. पुण्यात गेल्या 4 दिवसात 5 खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आलाय. शहरातील कोंढवा, वानवडी, सिंहगड आणि वाघोली अशा गजबजलेल्या आणि नावाजलेल्या भागांमध्ये या खुनाच्या घटना घडत आहेत. सातत्यानं घडणाऱ्या या खुनाच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे.